नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, व्हिजन गव्हर्नमेंट जॉबवर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत. आज आपण या लेक्चरमधून 6 आणि 7 जानेवारीचे महत्त्वाचे करंट अफेअर्स डिटेलमध्ये अभ्यासणार आहोत. हे लेक्चर बघून झाल्यावर तुम्ही याची PDF व्हिजन गव्हर्नमेंट जॉब ऑफिशियल या आमच्या टेलिग्राम चॅनलवरून डाउनलोड करून ती नोट्ससारखी वाचू शकता. आता तुम्ही तर आपले लेक्चर्स बघतायतच, याच्याशिवाय जर तुम्हाला रोजच्या रोज करंट अफेअर्स डिटेलमध्ये हवे असतील तर तुम्ही visionstudy.in या आमच्या वेबसाईटवरती जाऊन करंट अफेअर या सेक्शनमध्ये जे आम्ही डेली डिटेलमध्ये करंट अफेअर अपलोड केलेले असतात तर हे तुम्ही तिथं जाऊन वाचू शकता. जर तुम्ही आत्तापर्यंत एकदाही आमचे करंट अफेअर्स वाचले नसतील तर एकदा नक्कीच त्या टॅबला व्हिजिट करून एकदा नक्की वाचा, जेणेकरून तुम्हालाही समजेल की तिथं आम्ही एक ना एक पॉईंट किती डिटेलमध्ये घेतलेला असतो. करंट अफेअर्स शिवाय तिथं आम्ही डाउनलोड या सेक्शनमध्ये जाऊन सब्जेक्ट वाईज नोट्ससुद्धा तिथं टाकलेल्या आहेत, जेणेकरून तुम्ही ते डाउनलोड करून नोट्सच्या फॉर्मॅटमध्ये सब्जेक्ट वाईज नोट्स ह्या वाचू शकता. याच्याशिवाय डेली क्विज हे सुद्धा तुम्ही रोजच्या रोज सॉल्व्ह करू शकता आणि हे सगळं एकदम फ्री आहे. त्याच्यामुळं जर तुम्ही आत्तापर्यंत एकदाही visionstudy.in या आमच्या वेबसाईटला व्हिजिट केलं नसेल तर एकदा नक्की करा. याचा तुम्हाला येणाऱ्या एक्झाम्समध्ये भरपूर फायदा होणार आहे. ओके, आता आपण आजच्या लेक्चरकडे येऊ आणि पहिला प्रश्न बघू. कर्करोगाशी संबंधित रोगांच्या ओझ्यामध्ये भारत आशियात कितव्या क्रमांकावर आहे? या प्रश्नाचा आन्सर आहे सेकंड ऑप्शन, दुसऱ्या नंबरवरती आहे भारत आपला. कशामध्ये? तर कर्करोगाशी संबंधित रोगांच्या ओझ्यामध्ये. म्हणजे काय तर बघा, रिसेंटली एक स्टडी पब्लिश झालेला आहे, जो स्टडी द लॅन्सेट रिजनल हेल्थ साऊथ ईस्ट एशिया या एका मॅगझिनमध्ये हा स्टडी किंवा अभ्यास पब्लिश केलेला आहे. आणि या अभ्यासानुसार भारतामध्ये 2019मध्ये जवळपास 12 लाख हे नवीन कॅन्सरचे प्रकरण आढळलेत आणि 9.3 लाख लोकांचा मृत्यूसुद्धा किंवा एवढ्या मृत्यूची नोंद ही कॅन्सरमुळे भारतामध्ये झालेली आहे. त्याच्यामुळं आशिया खंडामध्ये कर्करोगाशी संबंधित केसेसमध्ये किंवा त्याच्यामुळे होणाऱ्या मृत्यूमध्ये आपल्या भारताचा दुसरा नंबर आहे आशिया खंडामध्ये. आता ह्या रँकिंग किंवा स्टडीनुसार कोणता देश पहिल्या नंबरवरती आहे तर तो आहे चीन. लक्षात ठेवा, नवीन केसेसचं जर सांगायचं झालं तर चीनमध्ये 48 लाख हे कर्करोगाची प्रकरणं नवीन सापडलेली आहेत आणि 27 लाख लोकांचा मृत्यू हे कॅन्सरमुळं चीनमध्ये झालेला आहे. त्यानंतर आपला भारताचा क्रमांक आहे, ह्याचे केसेस मी तुम्हाला सांगितल्यात. आणि तिसऱ्या नंबरवरती आहे जपान, कारण जपानमध्ये सुद्धा कर्करोगामुळं जवळपास 4.4 लाख मृत्यूची नोंद झाली आहे आणि जवळपास 9 लाख नवीन कॅन्सरचे पेशंट हे जपानमध्ये आढळले आहेत. हे आपण कोणत्या इयरबद्दल बोलतोय तर 2019 या वर्षाचा हा अभ्यास रिसेंटली पब्लिश झालेला आहे. पूर्ण जर आशिया खंडाचं जर सांगायचं ना बघा, तर संपूर्ण आशिया खंडामध्येच कर्करोगाने म्हणजेच कॅन्सरनी सार्वजनिक आरोग्याला खूप मोठा धोका निर्माण झालाय असं सुद्धा ह्या अभ्यासात सांगितलंय. कारण याच वर्षामध्ये आशिया खंडामध्ये 94 लाख नवीन पेशंट आढळलेत आणि कॅन्सरमुळे जवळपास 56 लाख लोकांचा मृत्यू हा फक्त या एका वर्षात 2019मध्ये आशिया खंडामध्ये झालेला आहे. ओके, तर ही जी सगळी धक्कादायक आकडेवारी आहे तर ही रिसेंटली द लॅन्सेट रिजनल हेल्थ साऊथ ईस्ट एशिया या एका मॅगझिनमध्ये पब्लिश करण्यात आलेली आहे. ओके, आता पुढचा प्रश्न बघू. नुकताच GI टॅग मिळालेला काळा नुनिया तांदूळ कोणत्या राज्याचा आहे? ह्याचा आन्सर आहे तिसरा पर्याय, पश्चिम बंगाल. बऱ्याच वेळा आयोग GI टॅगवरती क्वेश्चन्स विचारत असतो, त्यातही महाराष्ट्रातल्या कोणत्या वस्तूंना GI टॅग मिळालेला आहे तर हे आपल्याला माहिती असायलाच पाहिजे. ते आपण पुढे ह्या प्रश्नात बघणारच आहोत. त्यापूर्वी आधी हे काळा नुनिया तांदूळ आणि पश्चिम बंगालच्या इतर वस्तू सुद्धा बघून घेऊ. तर बघा, आपल्या केंद्राचं एक मिशन चालू आहे ज्याचं नाव आहे नॅशनल GI ड्राईव्ह मिशन. आणि याच मिशनचा एक भाग म्हणून पश्चिम बंगालमधल्या काही 4-5 वस्तूंना GI टॅग देण्यात आलेला आहे. जसं की एक आता आपण बघितलेलं ब्लॅक नुनिया तांदूळ, दुसरं म्हणजे तिथला सुंदरबनचा मध आणि 3 वेगवेगळ्या प्रकारच्या साड्यांना सुद्धा GI टॅग देण्यात आलेल्या आहेत, ज्या की पश्चिम बंगालच्या साड्या आहेत. जसं म्हणजे तांगेल, गोरोड आणि कडियाल, तर या तिन्ही साड्यांना पश्चिम बंगालमधल्या साड्यांना GI टॅग देण्यात आलेले आहेत. आता वन बाय वन आपण बघू. तर बघा, सुंदरबन हा जो मध आहे ज्याला GI टॅग देण्यात आलेला आहे ना, तर हा मध गोळा करण्याचं काम एक विशिष्ट तिथला समुदाय करतो ज्याचं नाव आहे माऊली समुदाय. त्यानंतर एक WBFDCL म्हणजेच वेस्ट बंगाल फॉरेस्ट डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड नावाची एक कंपनी आहे, ती त्याच्यावरती प्रोसेस करते आणि मौबन या नावाच्या ब्रँडच्या नावाखाली ती या मधाला विकत असते. आणि आता याच पश्चिम बंगालमधल्या सुंदरबन मधाला GI टॅग मिळालेला आहे. त्याच्यानंतर आता आपण बघितलेल्या प्रश्नामध्ये ब्लॅक नुनिया तांदूळ.
आता हा तांदूळ जो आहे ना, तर हा पश्चिम बंगालमधल्या जलपाईगुडी या जिल्ह्यामध्ये जास्त करून याची लागवड केली जाते आणि तिथल्या लोकल लेवलवरती तर या तांदूळाला तांदूळाचा राजकुमार असं सुद्धा म्हणतात. आणि पुढे ह्या ज्या साड्या आहेत बघा, कडियाल ह्या साडीचं नाव बऱ्याच लेडीजना आधी सुद्धा ऐकलं असेल. तर या साडीला सुद्धा आता जीआय टॅग मिळालाय. ही खास करून पश्चिम बंगालमधल्या मुर्शिदाबाद या जिल्ह्यातल्या मिर्झापूर इथंच खास करून ही प्रोड्यूस केली जाते. आणि टांगेल आणि गोरोड ह्या तर तिथल्या अशा साड्या आहेत ना की प्रादेशिक उत्पादनांचं सांस्कृतिक आणि आर्थिक महत्त्व सांगणाऱ्या ह्या 2 साड्या आहेत, टांगेल आणि गोरोड. तर एकूण 3 साड्या, तिथला मध आणि एक तांदूळ, तर एवढ्या वस्तूंना, पश्चिम बंगालच्या वस्तूंना आता जीआय टॅग मिळालेला आहे. आता आपण महाराष्ट्रातल्या सुद्धा आतापर्यंत कोणकोणत्या वस्तूंना जीआय टॅग मिळालाय हे पण एकदा बघून घेऊ. सोलापुरी चादर, याशिवाय सोलापुरी टेरी टॉवेल, पुणेरी पगडी, नाशिक व्हॅलीची वाईन, पैठणी साडी, नंदी कापड, महाबळेश्वरची स्ट्रॉबेरी, नाशिकची द्राक्ष, वारली पेंटिंग किंवा वारली चित्रकला, कोल्हापूरचा गूळ, नागपूरची संत्री, अजरा घनसाळ हा तांदूळ, मंगळवेड्याची ज्वारी, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या जिल्ह्यातला कोकम, वाघ्या प्रकारचा एक घेवड्याची भाजी तुम्हाला माहिती असेल तर यातला वाघ्या घेवड्याला सुद्धा जीआय टॅग मिळालेला आहे. नवापूर तूर डाळ. आता तुम्ही मला सांगा, हा तुमचा होमवर्कचा प्रश्न आहे समजा, की नवापूर हे गाव कोणत्या जिल्ह्यामध्ये येतं? ठीक आहे, तर नवापूरच्या तूर डाळीला सुद्धा जीआय टॅग मिळालेला आहे. आणि ही नवापूरची तूर डाळ म्हणजे आपल्या महाराष्ट्राचं जीआय टॅग आहे. हे तुम्हाला माहिती पाहिजे की नवापूर कोणत्या जिल्ह्यामध्ये येतं. ठीक आहे, पुढे वेंगुर्ल्याचा काजू, लासलगावचा कांदा, सांगलीचे मनुके, बीडचं सीताफळ, जालन्याच्या गोड संत्री, वायगावची हळद, पुरंदरचं अंजीर, जळगावचं भरताचं वांग, सोलापूरचे डाळिंब, भिवापुरी मिरची, आंबेमोहर प्रकारचा तांदूळ, डहाणू घोलवड चिक्कू, जळगावची केळी, मराठवाड्याचा केसर आंबा, करवती काठ्याच्या साड्या आणि कापड, हापूस म्हणजे त्याला अल्फॉन्सो मँगो सुद्धा म्हणतात, तर हा आंबा म्हणजेच हापूस आंबा, सांगलीची हळद, कोल्हापूरची चप्पल, अलिबागचा पांढरा कांदा, जालन्याची ज्वारी, कुंथलगिरीचा खवा, पानचिंचोलीची चिंच, बोरसुळी डाळ आणि कास्तीची कोथिंबीर. तर एवढ्या महाराष्ट्रातल्या वस्तूंना जीआय टॅग मिळालेला आहे. ओके, आता पुढचा प्रश्न बघू. फ्रान्सने 2024च्या ऑलिम्पिक आणि पॅरालिम्पिक खेळांसाठी कोणता पुढाकार घेतला आहे? या प्रश्नाचा आन्सर आहे दुसरा पर्याय, ऑनलाईन व्हिसा अर्ज प्रणाली. हा प्रश्न खूप महत्वाचा आहे बघा, कारण फ्रेंच शेंगेन व्हिसासाठी कम्प्लिटली ऑनलाईन ॲप्लिकेशन प्रोसेस सुरू करणारा फ्रान्स हा युरोपियन युनियनचा पहिलाच सदस्य देश बनलेला आहे. ठीक आहे, आता असं फ्रान्सनी का बरं केलंय, तर 2024चे ऑलिम्पिक आणि पॅरालिम्पिक गेम्स हे फ्रान्समध्ये होणार आहेत आणि या खेळांच्याच तयारीचा एक भाग म्हणून फ्रान्सने हे पाऊल उचललेलं आहे. 1 जानेवारी 2024ला ही जी पूर्ण ऑनलाईन ॲप्लिकेशन सिस्टीम आहे व्हिसाची, तर ही सुरू केलेली आहे. ह्या सिस्टीमचं नाव आहे ऑलिम्पिक काउन्सिलेट. तर रिसेंटली ऑलिम्पिक काउन्सिलेट नावाची ही प्रणाली 1 जानेवारी 2024ला कार्यरत झालेली आहे. याच्यामुळं काय होणार आहे बघा, तर ह्या गेम्समध्ये जे जवळपास 15,000 इंटरनॅशनल प्लेयर, 9,000 पत्रकार आणि परदेशी प्रतिनिधी येतील, तर हे फ्रान्सच्या व्हिसासाठी अप्लाय करतील आणि ही सगळी जी प्रोसेस आहे तर ही सोपी किंवा पटकन व्हावी म्हणून फ्रान्सने हे पाऊल उचललेले आहे. आता आपण या प्रश्नाच्या माध्यमातून थोडक्यात फ्रान्स या देशाबद्दल पण माहिती जाणून घेऊ. बघा, इथे जर आपण बघितलं तर युरोपात खंडातला हा एक देश आहे फ्रान्स. तर पश्चिम युरोपातमध्ये आहे हे, आपण इथे मॅपमध्ये बघू शकतो बघा. पॅरिस ही याची राजधानी आहे आणि हेच सगळ्यात मोठं शहर पण आहे. फ्रान्स हे खूप जास्त डेव्हलप कंट्री आहे आणि G7 हा जो एक ग्रुप आहे तर त्याचा सदस्य सुद्धा आहे फ्रान्स. जर आपण मॅपमध्ये शेजारचे देश बघितले ना, तर आपल्याला इथे लक्षात येईल बघा की ह्याच्या पूर्वेला बेल्जियम आहे, लक्झेंबर्ग आहे, जर्मनी आहे, स्वित्झर्लंड, इटली, मोनॅको आणि अंदोरा आहे. ह्याच्या दक्षिणेला स्पेन हा देश आहे. पश्चिमेकडे आपण बघितलं तर इथे आपल्याला अटलांटिक ओशियन दिसेल आणि ह्याच्या उत्तरेला इंग्लिशची खाडी आहे, कारण ह्याच्यावरती जर आपण बघितलं तर UK आणि इंग्लंड वगैरे हे भाग आपल्याला इथे बघायला मिळतात. ठीक आहे, आता आपण पुढचा प्रश्न बघू. इंटरऑपरेबल क्रिमिनल जस्टिस सिस्टीम प्लॅटफॉर्मवर सर्वाधिक प्रवेश दर नोंदवण्यात कोणतं राज्य सलग 3ऱ्या वर्षी प्रथम क्रमांकावर आहे? या प्रश्नाचा आन्सर आहे चौथा पर्याय, उत्तर प्रदेश. बघा, जेव्हा हे रँकिंग पुढं आलं तर बऱ्याच लोकांचा हा गैरसमज होता की उत्तर प्रदेश हे याच्यामध्ये सगळ्यात जास्त गुन्हे हे UP मध्ये घडतात, तर असा गैरसमज आहे. पण ही आकडेवारी त्याची नाहीये बघा.
तर एक ICJS नावाचं आपल्या भारतामध्ये एक प्लॅटफॉर्म आहे, जे की रिसेंटली सुरू करण्यात आलेलं आहे. ICJS म्हणजे इंटर ऑपरेबल क्रिमिनल जस्टिस सिस्टीम प्लॅटफॉर्म. ह्या प्लॅटफॉर्मची संकल्पना आपल्या सुप्रीम कोर्टच्या समितीने तयार केली होती आणि ह्याची अंमलबजावणी आपल्या भारताच्या गृह मंत्रालयाने केलेली आहे. म्हणजे काय, तर देशभरातले गुन्हेगारी न्याय प्रणालीच्या वेगवेगळ्या भागांमध्ये डेटा कलेक्ट करणं, त्यांचं संकलन करणं, तर हे सगळं काम या प्लॅटफॉर्मवरती होत असतं. म्हणजे या सिंगल विंडो सिस्टीमद्वारे आपल्या भारतातले वेगवेगळे कोर्ट, पोलिस, तुरुंग आणि न्यायवैद्यक विज्ञान प्रयोगशाळा, तर ह्यांच्यामध्ये गुन्हेगारी आणि त्याच्याशी संबंधित जो काही डेटा असतो तर त्याची देवाणघेवाण घ्यायला सोपं पडतं. तर अशा पद्धतीचा आहे हा ICJS प्लॅटफॉर्म. मग ह्या प्लॅटफॉर्मवरती सगळ्याच राज्यांनी त्याच्या राज्यामध्ये जेवढे काही गुन्हे घडतात त्याच्या संबंधित जो काही डेटा आहे तर हा सगळा डेटा ह्या प्लॅटफॉर्मवरती राज्यांनी द्यायचा असतो. ह्याच्यामध्ये UP पहिल्या नंबरवरती आहे मागच्या 3 वर्षांपासून. ठीक आहे. तर टोटल जर आपण बघितलं तर या प्लॅटफॉर्मवरती उत्तर प्रदेशनी 1,56,00,000 एवढ्या नोंदी केलेल्या आहेत आणि त्याच्यामुळे UP हे याच्यामध्ये पहिल्या नंबरवरती आहे. त्यानंतर दुसरा नंबर आहे मध्य प्रदेशचा, कारण मध्य प्रदेशनी 35 लाख नोंदी ह्याच्यावरती केलेल्या आहेत. तिसरा नंबर आहे बिहारचा, बिहारने 16 लाख नोंदी या प्लॅटफॉर्मवरती ICJS वरती केलेल्या आहेत. ठीक आहे. म्हणजे गुन्हेगारांचं डिजिटलायझेशन करण्याचं काम सोप्या भाषेत सांगायचं तर हे या वेबसाईटवरती होत असतं. आय होप तुम्हाला आता हा प्रश्न समजला असेल. तर आता पुढचा प्रश्न बघू. पंतप्रधान विश्वकर्मा योजना लागू करणारा देशातला पहिला केंद्रशासित प्रदेश कोणता आहे? या प्रश्नाच्या माध्यमातून आपण पंतप्रधान विश्वकर्मा योजनेबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. त्यापूर्वी ह्या प्रश्नाचा आन्सर बघू. ह्याचा आन्सर आहे फर्स्ट ऑप्शन, जम्मू काश्मीर. कारण रिसेंटली दर्जी क्राफ्टमधल्या 30 प्रशिक्षणार्थींच्या पहिल्या तुकडीचं जे ट्रेनिंग कार्यक्रम आहे तर याचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे. कुठं? तर जम्मू काश्मीरमध्ये. त्याच्यामुळं ही पंतप्रधान विश्वकर्मा योजना लागू करणारा जम्मू काश्मीर हा पहिला केंद्रशासित प्रदेश आता बनलेला आहे. जम्मू काश्मीरमध्ये या योजनेचा खूप फायदा होणार आहे बघा. कारण ही जी योजना आहे तर ही युवकांच्या रोजगार वाढीमध्ये त्यांना मदत करेल. शिवाय जे तिथले कारागीर आहेत तर ह्यांच्या कौशल्य विकासाला चालना देण्यासाठी ही योजना आता तिथं सुरू करण्यात आलेली आहे. आता ही योजना काय आहे हे आपण डिटेलमध्ये समजून घेऊ. तर बघा, PM विश्वकर्मा योजना ह्याचं उद्दिष्टच हे आहे की बदलत्या आर्थिक परिस्थितीमध्ये हाताने किंवा काही साधनांच्या मदतीनं जे लोक वस्तू वगैरे तयार करतात तर अशा हस्तकलाकार आणि कारागिरांना त्यांचं जे कौशल्य आहे तर हे अजून अपग्रेड करता यावं आणि यासाठी त्यांना काही मदत करता यावी, तर हाच या योजनेचा मागचा PM विश्वकर्मा योजनेचा उद्देश आहे. याच्याशिवाय कौशल्य श्रेणी सुधारणा, अवजारांसाठी प्रोत्साहनपर अर्थसहाय्य, डिजिटल व्यवहार आणि मार्केटिंग या सगळ्या सहाय्यासाठी या कारागिरांना प्रोत्साहन देणं, तर हा सुद्धा या योजनेच्या अंतर्गतच येतं. आता इथं म्हणलंय बघा की अर्थसहाय्य, अवजारांसाठी प्रोत्साहनपर अर्थसहाय्य. आता या योजनेच्या अंतर्गत आर्थिक सहाय्य हे किती दिलं जातं? तर बघा, 5% सवलतीच्या व्याजदराने पहिल्या टप्प्यामध्ये 1 लाख रुपयापर्यंत आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये 2 लाख रुपयांपर्यंत कर्ज पुरवठा हा PM विश्वकर्मा योजनेच्या अंतर्गत हस्तकलाकारांना, कारागिरांना देण्यात येतं. याच्याशिवाय त्यांना एक प्रमाणपत्र आणि एक आय कार्ड सुद्धा दिलं जातं जे लोक ट्रेनिंग घेतात त्यांना. या योजनेमध्ये बघा जवळपास 18 व्यवसाय आणि हस्तकलांचा समावेश आहे. आणि खास म्हणजे बघा, ही जी योजना आहे ना तर ही आपल्या भारतातल्या ग्रामीण आणि शहरी या दोन्ही भागातल्या कलाकारांना किंवा कारागिरांना मदत करण्यासाठी बनवलेली आहे. ठीक आहे. आता मी म्हणले बघा की ह्याच्यामध्ये 18 व्यवसाय हस्तकला आहेत, त्या कोणत्या? तर हे आपल्याला माहिती पाहिजे. तर बघा, हे 18 व्यवसाय म्हणजे सुतार, होडी बांधणीचे कारागीर, चिलखत बनवणारे, लोहार, हातोडी आणि अवजार संच बनवणारे, कुलूप बनवणारे, सोनार, कुंभार, शिल्पकला ह्याच्यामध्ये मूर्तिकार आणि दगडी कोरीव काम करणारे पण येतात. याशिवाय पाथरवट म्हणजेच दगड फोडणारे, चर्मकार म्हणजेच चामड्यापासून चपला तयार करणारे कारागीर, मिस्त्री, त्यानंतर टोपल्या, चटया, झाडू, कॉयर, तर असे काही साहित्य बनवणारे कारागीर, बाहुल्या आणि खेळणी जे की पारंपरिक बाहुल्या वगैरे बनवतात हे येतात, न्हावी येतात, फुलांचे हार बनवणारे कारागीर सुद्धा ह्याच्या अंतर्गत येतात, परीट म्हणजेच धोबी, शिंपी आणि मासेमारांचे जे जाळं असतात तर हे विणणारे, तर एवढे सगळे 18 व्यवसाय करणारे कारागीर या योजनेच्या अंतर्गत येतात. ठीक आहे. आता पुढचा प्रश्न बघू.
झारखंडमधील आदिवासी आणि दलितांसाठी वृद्धापकाळ पेन्शनसाठी नवीन पात्रता वय काय आहे? याचा आन्सर आहे तिसरा पर्याय 50 वर्ष. आधी हे जे पात्रता वय होतं तर हे 60 वर्ष एवढं होतं, तर आता हे कमी करून 50 वर्ष एवढं करण्याची घोषणा रिसेंटली झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी केलेली आहे. म्हणजे काय, तर आता झारखंडमधले जे काही आदिवासी आणि दलित समुदायाचे जे लोक आहेत, तर ह्यांना जे वृद्धापकाळ निवृत्ती वेतन आधी देण्यात यायचं, तर हे 60 किंवा त्याच्यापेक्षा जास्त वय झाल्यानंतर हे देण्यात यायचं, तर ते आता वय 50 वर्ष एवढं करण्यात आलेलं आहे. हे का बरं केलंय, तर राज्यातला उच्च मृत्यूदर आणि वयाच्या 60 वर्षानंतर रोजगार क्षमतेचं आव्हान लक्षात घेऊन झारखंडच्या सीएमनी हे पाऊल उचललेलं आहे. लास्ट 4 इयरमध्ये जर आपण बघितलं तर मागच्या 4 वर्षामध्ये 36 लाख लोकांना आधीच या पेन्शन कार्यक्रमाचा लाभ झालेला आहे आणि आता ही जी संख्या आहे तर ही अजून वाढत जाणार आहे, कारण आधी हे वय 60 वर्ष एवढं होतं, हे आता कमी झालेलं आहे. म्हणजेच आता जास्त लोकांना ही पेन्शन मिळणार आहे. ठीक आहे. आता पुढचा प्रश्न, आंध्र प्रदेशातील परदेशी विद्यार्थ्यांना मोफत नोंदणीसाठी कोणती विमा योजना दिली जात आहे? याचा आन्सर आहे फर्स्ट ऑप्शन, प्रवासंद्रा भरोसा विमा. तर प्रवासंद्र भरोसा विमा योजना ही काय आहे बघा, तर ह्याच्या योजनेत असं म्हणलंय की एखादा विद्यार्थी जर फॉरेनमध्ये असताना दुर्दैवाने अनपेक्षित परिस्थितीला जर बळी पडला, तर अशा विद्यार्थ्याला 10 लाख रुपयांचा जीवन विमा दिला जातो, असं या योजनेमध्ये सांगितलेलं आहे. तर या प्रवासंद्र भरोसा विमा योजना हे राज्यातल्या परदेशी विद्यार्थ्यांसाठीही हेल्पफुल ठरणार आहे. वेगवेगळ्या महत्त्वपूर्ण लाभ हे या योजनेअंतर्गत त्यांना दिले जाणार आहेत आणि ही करण्यासाठी किंवा ह्या योजनेचा फायदा घेण्यासाठी जी रजिस्ट्रेशन प्रोसेस आहे तर ही कम्प्लिटली फ्री आहेत आणि ह्याच्यासाठी 15 जानेवारी 2024 पर्यंत हे स्टुडंट्स ॲप्लिकेशन करू शकतात. ओके. आता शेवटचा प्रश्न, ग्रीन कव्हर इंडेक्स तयार करण्यासाठी कोणते तंत्रज्ञान वापरले जाईल? ह्या प्रश्नाचा आन्सर आहे दुसरा पर्याय, सॅटेलाइट इमेजरी ही टेक्नॉलॉजी यूज केली जाणार आहे. कशासाठी, तर ग्रीन कव्हर इंडेक्स बनवण्यासाठी. आणि ही टेक्नॉलॉजी यूज करायसाठी आपल्या नॅशनल हायवेज ऑथॉरिटी ऑफ इंडियाने NRSC सोबत एक करार केलेला आहे. NRSC ही इस्रोचीच एक संस्था आहे असं आपण म्हणू शकतो. NRSC म्हणजेच नॅशनल रिमोट सेन्सिंग सेंटर असतं. तर आपल्या नॅशनल हायवेज ऑथॉरिटी ऑफ इंडियाने NRSC सोबत आपल्या भारताच्या राष्ट्रीय महामार्गासाठी ग्रीन कव्हर इंडेक्स बनवण्यासाठी आणि अहवाल देण्यासाठी हा सामंजस्य करार केलेला आहे. ठीक आहे. तर भारतातल्या राष्ट्रीय महामार्गासाठी ग्रीन कव्हर इंडेक्स हाय रिझोल्युशन सॅटेलाइट इमेजरीच्या मदतीने बनवला जाणार आहे आणि हे सगळं का बरं होतंय, तर इस्रोच्या NRSC सोबत करार केल्यामुळं. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं आज आपण या लेक्चरमधून 6 आणि 7 जानेवारीचे महत्त्वाचे करंट अफेअर्स डिटेलमध्ये अभ्यासलेले आहेत. मला आशा आहे की तुम्हाला आजचं लेक्चर समजलं असेलच. तुम्हाला लेक्चर समजलंय की नाही मला कमेंट करून नक्की सांगा आणि होमवर्कचा प्रश्न मी जो दिलेला आहे तर ह्याचा आन्सर सुद्धा कमेंट करा. ठीक आहे. तर भेटूयात मग आपण लवकरच पुढच्या लेक्चरमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.